हे बघा, आम्ही 1 एकर 2 एकर 3 एकर असे अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे केलेल्या घोषणेचे पैसे आम्हाला लवकरात लवकर खात्यावर जमा करावे शासनानं, एवढंच या ठिकाणी विनंती करतो. येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्रित येऊन आपल्या हक्काची लढाई अधिक तीव्रतेनं लढणं आवश्यक आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50,000वरून 2 लाखावरची कर्जाची अट शिथिल केल्यानंतर शेतकऱ्यांना काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी जी काल 50वरून 2 लाखापर्यंत अट केली त्याच्यावर काय? मुख्यमंत्री साहेबाचं ते 2 अटी जी काही कॅन्सल केल्या त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. पण येणारा जो पैसा आहे तो तारीख पे तारीख न करता ताबडतोब खात्यात टाकावा आणि आम्हाला ताबडतोब ते पैसा बँकेत टाकून आम्हाला सहकार्य करावं. तारीखची वाट बघू देऊ दे, एवढीच साहेबांना त्यांचं अभिनंदन. आणि तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्यायला त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण आमच्यापासून आता पण कुणीच नाही, आमच्या व्यथा जाणणारे कोणी नाही. तुम्ही जाणून बुजून यायला आम्हाला असं सहकार्य करायला हवं, त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचं सुद्धा अभिनंदन. बरं, मुख्यमंत्र्यांचं जे अट लावण्यात आली होती त्याच्यावर काय मत? हे बघा, आम्ही 1 एकर 2 एकर 3 एकर असे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आम्हाला शासनाची एवढी अपेक्षा आहे की बाबा आम्हाला जी काही शासनानं आम्ही मागणी केली होती शेतकऱ्याचे जे कर्जमुक्तीची, ती शासनानं 50,000वरून 2 लाखापर्यंत केली. त्याच्याबद्दल आम्ही शासनाचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. चांगलं वाटलं. ते आम्हाला आणखीन वाटतं की बाबा ही शासनानं डिक्लेअर केलंय, परंतु आमच्या खात्यावर कधी पैसे येतील ह्याची आम्ही आतुरतेने वाट या ठिकाणी आम्ही बघत आहोत. आणि लवकरात लवकर आम्हाला हे केलेल्या घोषणेचे पैसे आम्हाला लवकरात लवकर खात्यावर जमा करावे शासनानं, एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आणि अल्पभूधारकला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणखीन बँकेला या ठिकाणी कर्ज देण्याची विनंती पण या ठिकाणी करत आहोत की आम्हाला लोन पण कमी प्रमाणात मिळतंय आणि त्या अल्पशा या लोननं आमचं कुठलंच काही भागत नाही. यापुढे आम्ही या ठिकाणी आम्हाला कर्जाची व्याप्ती वाढवून द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो. बरं, शेतकरी संघटनेने तुम्ही 4 हे होते त्याच्यापैकी 2 मान्य केलेत. त्यानंतर काय म्हणणं? हे पहा, खरं बघितलं तर कर्जमुक्तीच्या अनुषंगानं प्रचंड अशा जाचकाठी होत्या. ह्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजेत म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर साहेबांनी सातत्यानं लढा उभा केलाय. रविकांत तुपकर साहेबांच्या सह अनेक शेतकरी चळवळीचे नेते सुद्धा सातत्यानं काम करत होते. आम्ही परवा मुंबई सारख्या ठिकाणी आंदोलन केलं, जलसमाधी घेतली आणि काल मंत्रालयाच्या समोर अधिवेशन चालू असतानाच रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही कर्जाचे 7 सोयाबीन, ज्वारी, गहू अशा पद्धतीचे पिकाचे जे काय ही वाहन आहे ते वाहन आम्ही विधान भवनाच्या समोर फेकलं. आणि त्यावेळेस काही आमचे शेतकरी पुत्र त्यांनी गळ्याला फासाचा दोर लावून अक्षरशः मंत्रालयाच्या समोरच्या झाडावर त्यांनी फाशी घेण्याचा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सरकार जागी झालं आणि सरकारनं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या 5 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक करण्याचा शब्द दिला आणि त्या शिष्टमंडळासोबत मी राज्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्या शिष्टमंडळात होतो. मग रविकांत तुपकर साहेबांनी अनेक विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत अर्धा तास तब्बल बैठक चालली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा खूप सकारात्मक अशा पद्धतीचं चिंतन केलं आणि आम्हाला शब्द दिला की आम्ही आता तुमची बैठक झाल्यावरच मी अनाउन्समेंट सभागृहात करणार आहे. आणि त्या पद्धतीनं 2019ला जी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांना फक्त 50,000 रुपये देऊ अशा पद्धतीची अट होती. ती अट रद्द केली आणि त्याही शेतकऱ्याला 2 लाख रुपयेपर्यंत जे काय कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळणार आहे. त्याच्यामुळे हे चळवळीचं किंवा आंदोलकाचं यश असं म्हणावं लागेल. येणाऱ्या काळात अधिक तीव्रतेनं लढा करावाच लागेल, कारण यांनी जे घोषणा केलेली आहे ते पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही समाधानी नाहोत. मात्र अंशतः आम्हाला यश आलेला आहे म्हणून सरकारचंही आभार व्यक्त करत असतानाच येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्रित येऊन आपल्या हक्काची लढाई अधिक तीव्रतेनं लढणं आवश्यक आहे. अन्यथा ही सरकार आपल्याला फक्त आपल्या तोंडाला पानच पुसल की काय अशा पद्धतीची शंका सुद्धा माझ्या मनात आहे. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांनी 26-27ची जी अट आहे ती रद्द करण्याची घोषणा काल सभागृहात केलेली आहे. त्यांचंही मी निश्चितपणानं आभार व्यक्त करतोय. मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रचंड ताकदीनं आपल्यालाच रस्त्यावर उतरावं लागेल, कारण आमदार, मंत्री, संत्री हे आपलं काही देणं घेणं यांना लागलेलं नाही. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्रित यावं लागेल, तरच आपल्या हक्कासाठी एक लढा उभारेल. अन्यथा आपल्याला यश येणार नाही, हेही मला
माझ्या मनात शंका आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी जी म्हणली होती 5 तारखेला याद्या जाहीर करू म्हणून, अद्याप याद्या जाहीर करण्यात तेच तर म्हणतोय की सातत्यानं ही माणसं खोटं बोलणारी आहेत. शेतकरी हा इमानदार प्राणी आहे, जगाला जगवतो, मात्र त्या शेतकऱ्याच्या अडी अडचणीसाठी सातत्यानं शेतकरी चळवळी काम करतायत. मात्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. 5 तारखेला डिक्लेअर करतो म्हटले, राज्यपालाची सही नाही, ह्या सबबीखाली ती पुढे ढकललं. 10 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतील अशा पद्धतीचं अभिवाचन दिलं. मात्र तारीख पे तारीख होत आहे आणि आमच्या मात्र हातात काही मिळत नाही. तर असे अनेक प्रश्न घेऊन आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. जी काय पीक विम्याच्या संदर्भात जे पूर्वीची योजना होती 1 रुपयाची, ती आज सरकारनं बंद केलेली आहे. याचा अर्थ सरकारमधल्याच काही मंत्र्यांनी घोटाळा केला होता आणि ते घोटाळा केल्यावर त्याला पकडून त्याला शिक्षा करायचं सोडून ती योजनाच या सरकारनं बंद केली. हा कुठला न्याय आहे? म्हणून जर न्याय शेतकऱ्याला द्यायचा असेल तर तुम्हाला या पीक विम्याचे 1 रुपयाची विमा जी काय योजना आहे ती चालू करावी आणि 4 ट्रिगर जे आहेत ते 4 ट्रिगर जर अंमलात आले तरच शेतकऱ्याला नुकसान भरपाई पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळते. नाहीतर पीक विमा कंपनी आणि सरकार या दोघांचं साठोलोटच असणार आहे आणि फक्त नफा कमवणं ही पीक विमा कंपनीचं राहणार आहे. त्याच्यामुळं कालचा निर्णय सुद्धा स्वागतार्ह आहे. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि तात्काळ तुम्ही पैसे हे द्या. आणि लातूर जिल्ह्यामध्ये 99% लोक हे जिल्हा बँकेचे खातेदार आहेत आणि ते चालू बाकीदार असल्या कारणानं त्यांना किमान 1.5 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी आग्रहाची विनंती कालही मी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बोलत असताना केलेली आहे. आज सुद्धा त्याच मागणीसाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. बरं, डीसीसी बँकेचे जे चालू आहेत त्यांना 1.5 लाख रुपये मागणी आहे, त्याच्याबद्दल काय मत आहे? शासनानं काल 2 लाखापर्यंत कर्जमाफी 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे. त्याच्याबद्दल शासनाचं अभिनंदन आहे. पण जिल्हा बँकेचे ज्या लोकांनी रेग्युलर भरलेले त्यांना 50,000पर्यंतची जी अट आहे ती काढून 2 लाखापर्यंतची त्यांना लाभ व्हावा. एकंदरीत पाहायला गेलं तर ही शेतकऱ्याची मागणी आहे. लातूरून माणिक मुंडे, story.com.